प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 7 ते 11 फेब्रुवारी पर्यंत दिवसाचं कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असेल तर किमान तापमान 19 ते 21 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे। पुढील 2 ते 3 दिवस किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल आणि त्यानंतर 1 ते 2 अंश सेल्सिअसने ती वाढ होईल। आता ऐकूया डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानावर आधारित कृषी सल्ला। भाजीपाला पिके, फळबाग, रोपवाटिका तसंच फळबागेस गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी। वाल, चवळी पीक फुलोऱ्यात येण्याची आणि दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अतिसंवेदनशील असल्याने वाल पिकास फुलोरा येण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी। फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा 100 लिटर पाणी प्रति झाड किंवा 15 दिवसातून एकदा 150 ते 200 लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात द्यावे। तसंच झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचं आच्छादन करावं। नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली 3 वर्ष पाणी देण्याची व्यवस्था करावी। तसंच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी। पहिल्या वर्षी आठवड्यातून 2दा, तर दुसऱ्या वर्षी 15 दिवसातून 2दा आणि तिसऱ्या वर्षी महिन्यातून 2दा प्रत्येक कलमांना 30 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी। तसंच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचं आच्छादन करावं। आंब्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि प्रत सुधारण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेटची फळे वाटाणा, गोटी आणि अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण 3 फवारण्या कराव्यात। मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी। फवारणी करणं गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून फवारणी करावी। कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी। फळधारणा अवस्थेतील काजू बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून किडीची अळी बी आणि बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते। त्यानंतर अळी बी आणि बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्ठेच्या सहाय्याने बंद करते। अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। काजू झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडीमुळे यावर दिसून येण्याची शक्यता असते। यासाठी किडीच्या प्रादुर्भावाकडे खोडाचं वेळोवेळी निरीक्षण करावं। खोडकिडीची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते। खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो। खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत। हा कृषी सल्ला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आला आहे। अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा।